विठ्ठल खडसे, माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र राज्य, रत्नागिरी जिल्हा। आत्ता सकाळी 10 वाजल्यापासून मी उपोषणाला आम्ही सर्व बसलो आहोत। तरी पालकमंत्री वाटले 4 राऊंड मारले। इथे जेवढे उपोषण बसलेले आहेत त्या उपोषणकर्त्यांच्याकडे पाठ फिरवली। तसेच आता वाजले 11:20, जिल्हाधिकारी कार्यालयाचा माणूस किंवा जिल्हाधिकारी अधिकारी किंवा शिव आत्तापर्यंत आलेले नाही। म्हणजे आमचे उपोषणकर्त्यांचं मरणाची वाट बघतात आहेत का? तसं जर असेल तर आम्ही आत्मदहन पण करायला तयार आहोत। मी विजय तुकाराम चव्हाण, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, संगमेश्वर तालुका कार्याध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा। मी आज सकाळी 6 वाजता घरावरून निघालो उपोषणस्थळी येण्यासाठी। सकाळी मी इथे 9:30 वाजता आलेलो आहे। 9:30 वाजल्यापासून आत्तापर्यंत जवळजवळ आता 11:20 झालेत। 11:20 वाजलेत। आत्तापर्यंत पालकमंत्री दिवसभरामध्ये 4 फेऱ्या मारल्या, परंतु उपोषणकर्त्यांकडे त्याने अजिबात पाहिलं पण नाही। म्हणजे आणि कलेक्टरची त्यांच्या अखत्यारीत येणारे अधिकारी हे सुद्धा आज दिवसभरात इथं आलेले नाहीत। म्हणजे त्यांना आम्हाला मारायचं आहे, उपोषणकर्त्यांना मारायचं आहे, माहिती अधिकार हा त्यांना गाळून टाकायचा आहे। आणि सीओची माणसं आज इथे जवळ 3-4 वेळा आली होती, पण आम्ही सांगितलं आम्हाला सीओनच पाहिजे भेटायचं आहे, तेव्हा सीओनच तुम्ही इथं पाचारण करा। तरी आत्ता 11:20 झाले तरीसुद्धा अजून सीओनचा पण पत्ता नाही। म्हणजे खरोखरच आम्हाला गाडायचा प्रयत्न आहे की कसं काय?